नमस्कार मंडळी, मी आहे तुमचे होस्ट आणि दोस्त क्रेझी फूडी रंजिता आणि खूप दिवसानंतर आज मी आले सागरी मेजवानीमध्ये. कारण मी असं ऐकलेलं की इथे छान छान CKP पद्धतीचं जेवण मिळतं. वेगवेगळी मेजवानी आहे. हो, मासे मिळतात, मटण मिळतं. आता तुम्हाला काय मी सांगून बोर करते. चला आपण आता जाऊया. या तर सागरी मेजवानीच्या सर्व आहेत. दर्शना दप्तरदार ताई, छान वाटलं बरं का तुम्हाला भेटून आणि तुमच्याबद्दल ऐकून. आणि अगोदर यांचं होतं अन्न हे पूर्णब्रह्म पार्सल काउंटर होतं. आता आम्ही त्याच्यात एक्सपिरियन्स घेऊन नवीन रेस्टॉरंट चालू केलंय आणि CKP पद्धतीचं जेवण मिळतं असं मी ऐकलंय, बरोबर का? बरोबर. आणि इथे फुल फॅमिली यांना सपोर्ट पण करते. हे आहेत सर. या सर. सर आहेत, त्यांचा मुलगा आहे. छोटंसं गिफ्ट आमच्याकडून. अरे वा, थँक्यू. किती छान आहे. या रंजिता मॅडम, बसा, पाणी घ्या. MBS पण छान आहे ताई. थँक्यू. अच्छा ताई, आपल्याकडे काय काय असतं? आपल्याकडे फिशमध्ये सगळं आहे. सुरमई, पॉम्पलेट, प्रॉन्स, बोंबील, आणि तुम्हाला मालवणी पद्धतीचंही मिळेल, गोवान पद्धतीचंही मिळेल, आणि आमची CKP स्पेशल पण मिळेल. ताई मग आज कोणते कोणते मासे आहेत आपल्याकडे? आज आपल्याकडे आहे सुरमई आहे, पापलेट आहे, बांगडा आहे, बोंबील आहे, कोलंबी आहे आपल्याकडे. मग आता सगळ्यात अगोदर काय बनवायचंय? आपण लिप्ती कोलंबी बनवूया. ओके, CKP स्टाईल. चालेल चालेल. किचन मध्ये तुम्ही स्वतः असता? हो, मी स्वतः असते आणि शेफ पण असतात. आमच्या मावशी पण आहेत. हा कोणता मसाला ताई? हा काश्मीरी आहे. काश्मीर मसाला. आणि हा लाल तिखट, लाल तिखट. धणा पावडर. कोळंबी जी मॅरिनेट केली आहे, हो, त्याच्यात काय काय टाकून ठेवलंय? त्याच्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धणा पावडर थोडं लावून ठेवलं आणि CKP हिरवं वाटण आहे त्याच्यामध्ये. CKP हिरव्या वाटणामध्ये काय असतं? त्याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची. थोडं आंबटपणा येण्यासाठी चिंचेचा कोळ आहे. आता इथे कोळंबी शिजते तोपर्यंत आपण इथे बघणार आहोत प्रॉन्स बलचाव. बरोबर. ओके, जो की गोव्याची ऑथेंटिक डिश आहे बरं का. प्रॉन्स बलचावमध्ये आधी आपल्याला प्रॉन्स फ्राय करून घ्यायचे. नुसतं तेलामध्ये परतून घ्यायचं. हो, फक्त थोडे परतून घ्यायचे आपल्याला. मसाला काहीच नाही. हळद, मीठ आणि थोडं लिंबू पिळलेलं आहे. बस, बाकी काय नाही ना. ताई आता शिजवलेली कोळंबी काढायची का? हो. जनरली लसूण आधी टाकला जातो, मग कांदा टाकला जातो. हो, पण ह्याला तडका नाही द्यायचा आहे लसणाचा. अच्छा, तडका वगैरे हा प्रकार नाही करायचा. नाही. हा बलचाव मसाला आहे. बलचाव मसाला. हां, त्याच्यामध्ये काश्मीरी मिरची येते. ॲक्च्युली ते मसालामध्ये आपण पाणी नाही घेत, विनेगर घेतो. त्याच्यामध्ये वाटलं जातं. काश्मीरी मिरची, लवंग, काळी मिरी आणि थोडेसे धणे, दालचिनी, त्याच्यामध्ये ते सगळं एकत्र करून आणि थोडी शुगर. कारण प्रॉन्स बलचाव हे थोडं टँगी, स्पायसी अँड स्वीट तिन्ही टेस्ट त्याच्यामध्ये असतात. आता आपण मटण सुक्का बनवतोय मटण थाळीसाठी. हा आपला मालवणी मसाला आहे. मालवणी ग्रेव्ही तयार केलेली आहे. हे आपला मटण सुक्का तयार आहे आता मालवणी पद्धतीचा. आपण आता चिकन सागोती बनवतोय. टिपिकली गोवान डिश आहे. बोंबील मॅरिनेट करून ठेवतोय फ्राय करण्यासाठी. मॅरिनेशनचा मसाला बनवून ठेवलेला आहे. छान तयारी करून आलेले आहेत काकू. आणि काकूंच्या हाताला पण खूप छान चव आहे. आणि तुमच्या खूप जुन्या मेंबर आहेत ना या, तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आणि आमच्याबरोबर नेहमी असतात त्या. आणि त्यांच्या हाताला खरंच खूप छान चव आहे. काकूंच्या हाताला चव असणारच ना, काय विषय का? हा काकू, बरोबर ना? हा. नाव काय तुमचं? भारती. तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? मला सर्व मच्छी फ्राय आवडते. काकूंच्या बाजूला बसून आज काकूंना मी मस्त बोंबील देणार आहे बरं का. इथे खूप छान भेटतं. तुम्ही लोक या सर्वांनी. सागरी मेजवानीची मेजवानी माझ्या समोर आहे. कारण 31 येते ना, आणि 31 म्हटल्यानंतर सगळ्यांची मेजवानीची तयारी झालेली असते की आज कुठे जायचं, या रेस्टॉरंटला जायचं की त्या रेस्टॉरंटला. म्हणजे प्लॅनिंग ही महिनाभर आधीपासूनच तयार होते. मग माझी मी प्लॅनिंग तयार केलेली आहे. आणि माझ्या मेजवानीमध्ये आज कोणते कोणते पदार्थ आहेत ते तुम्हाला सांगते. आहा हा 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 हा.
मटन थाळी आहे, त्याच्यामध्ये मटन सुक्का आहे, मटन ग्रेव्ही आहे, तांदळाची भाकरी, भात, हे ते बाजू ये सब साइड डिश है, इधर मत देखो भाई, इधर आ जाओ. पाया सूप, आहा हा हा हा, असाही माझा घसा बसला होता, पण आता माझा घसा छान सुटणार आहे कारण की मला प्यायचं गरमागरम पाया सूप. हे आहे सीकेपी मटन किमा पॅटीस, हे आहे सीकेपी कोळंबीचं लिप्त, आणि येते प्रॉन्स पॅटीस, लुसलुशीत बोंबील रवा फ्राय केल्यानंतर आहा हा हा काय लागतात. तर हे आहे तिथे बोंबील, सुरमई आहे, पापलेट आहेत, प्रॉन्स स्प्रिंग रोल आहेत, आणि इथे आहे प्रॉन्स बलचाव आणि गरम गरम वडे. गरम गरम वडे म्हटल्यानंतर त्याच्यासोबत छान चिकन सागोती तर पाहिजेच की नाही मंडळी. सो गरम गरम इथे चिकन सागोती आहे. आणि काय आपण नेहमीच पापड मसाला पापड खात असतो, पण इथे थोडंसं पापड हटके पद्धतीचं आहे बरं का. हा बघा जवळा पापड आहे, छान मस्त असा जवळा पापड केलेला आहे, कोळंबी फ्राय आहे आणि सुरमई थाळी आहे. पण हे थाळी बिळी नाही, आपण हे असं भाकरी ते सगळं वाजवून द्यायचं. पण त्याच्या अगोदर मला ताव मारायचा आहे इथे छान मस्त गरम गरम पाया सूप वरती. आहा हा 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 हा, तोंडाला पाणी सुटले माझ्या. आजच्या जेवणासाठी मला मदत करणार आहे युवान, जेवणासाठी बरं का. जेवण तयार झालेलं आहे. युवान तुला काय आवडतं ह्याच्यातलं सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त मटण थाळीच आवडते. अच्छा, सगळ्यात जास्त तुला मटन थाळी आवडते, फिश नाही आवडत? मला मटण अजून आवडतं फिश पेक्षा. नाही मटन तर आवडतं, पण फिश मध्ये कोणती फिश आवडते? मला प्रॉन्स आवडतं फिश. अच्छा, माशांमध्ये याला प्रॉन्स आवडते. हे तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं? मला खिमा पॅटीस जास्ती आवडतात, आमची लिप्ती कोलंबी जास्ती आवडते, सीकेपी लिप्ती कोलंबी, हा. आणि फिश करी ऑफकोर्स, फिश फ्राय तर सगळेच आवडतात. आणि सीकेपी म्हटल्यानंतर मासे हे मासे हे आवडतात. आणि वाराला आमच्या मासे लागतातच, फिश किंवा नॉनव्हेज काही ते लागतंच. आम्ही इथे एक नवीन हे केलेलं आहे, प्रॉन्स स्प्रिंग रोल रेडी केलेला आहे. अच्छा, तर प्लीज तुम्ही तो ट्राय करून बघा. प्रॉन्स स्प्रिंग रोल पहिला मी टेस्ट करणार आहे, आणि त्याच्यासोबत तिथे शेजवान चटणी आहे, शेजवान ग्रीन आणि चटणी पुदिना आहे, चटणी आहे. पुदिना चटणी आहे. प्रॉन्स स्प्रिंग रोल कसे बनवायचे सुचले? आपलं सी फूड स्पेशालिटी रेस्टॉरंट आहे, सो आम्ही चिकनला थोडं हे करून आम्ही विचार केला की त्याच्यामध्ये चिकनच्या ऐवजी आपण प्रॉन्स यूज करूया. अच्छा, पण टेस्टी आहे, घ्या ना, घ्या हो, तुम्हीच बनवलेले आहेत. आता तुम्ही म्हणा रंजित तू एकटीच खातेस. सो आता मसाला पापड, मसाला जवळा मसाला पापड. जवळा मसाला पापड, हो नुसता मसाला पापड नाही, असं उगाच नाव नका खराब करू जवळ्याचं. जवळा मसाला पापड. मी पहिले घेऊ? नाही, घ्या पहिले. ऍक्च्युली त्याला मटण आवडतं म्हणून तो मला बोलतोय की घ्या पहिले. गरमागरम वडा आहे, आणि मला ना ऍक्च्युली ना वडा जर म्हटलं ना तर मला तो नुसता खायला खूप आवडतो. हा म्हणजे गरमागरम जेव्हा वडे येतात ते असे छान मस्त गरम गरम नुसता पहिला खायचा, त्याच्यानंतर मग वेगळ्या पदार्थावर खायचा. प्रॉन्स बलचाव मला टेस्ट करायचा. ॲक्च्युली त्याची जी ग्रेव्ही आहे ना अशी टेम्पटिंग दिसते एकदम प्रॉन्स बलचावची. म्हटलं चला पहिले हे टेस्ट करूया. एकदम अशी ऑथेंटिक टेस्ट आली त्याला, थोडी टँगी, थोडी स्वीट, आंबट, थोडी तिखट, गोड. स्पायसी. तुला काय देऊ? हा माझ्या समोर असा असा करतोय, घरी पण असाच आहे, असंच ना, उगाच आहे ना. नाही तर थोडा शाय आहे, थोडासा आहे. हा. बघ सगळ्या गोष्टीला लाजावं, खायला नाही लाजायचं. कुणी कुठे बोलवलं आणि खायला सांगितलं तर अजिबातच नाही लाजायचं, बरोबर की नाही? बरोबर, अगदी बरोबर. तसं तुला बघून वाटत नाही तू लाजतोस असं खाण्यासाठी तरी. हा तेच तर, खाण्यासाठी तरी लाजणार नाही असं वाटतो, पण उगाच एक फुटेज घेतोय. म्हणजे मी त्याला सारखं विचारावं, ए जेव जेव, अरे जेव रे, अरे जेव जेव. हा पक्का नाही वाटत नाही. कॅमेरा समोर जेवलाच नाही ना. नाही ना, बरोबर. विचार कॅमेऱ्याच्या समोर कधी नाही जेवलं, ऑफ कॅमेरा जेवलंय. असं समज कॅमेरा बंद आहे, ओके, आणि जेव. हा
एक घास खाल्ल्यावर असं वाटतं की परत थोडंसं अजून घेते, थोडं अजून घेते आणि असं करत करत ते पापलेट संपून जाईल. बोंबील आहे तिथे. आहा, त्या ताटातून या ताटात आणलंय त्याला. चल इधर आ. हा हा हा. मला जे तवा फ्राय केलेले असतात ना बोंबील, ते मला डीप फ्रायपेक्षा जास्त आवडतात. डीप फ्राय कुरकुरीत होतात, हो, पण तवा फ्राय टेस्ट जास्त छान लागतात. आणि ॲक्च्युली तवा फ्राय बोंबील करणं हे जरा एक कलाच आहे, म्हणजे सगळ्यांना नाही जमत. आणि ते फ्रेश असतील ना तरच ते तवा फ्राय प्रॉपर होतात, आणि जर ते फ्रेश नसतील तर त्याला पलटताना त्याचे 4 तुकडे होतात. सो तुम्ही बघू शकतात की मासे पण आहेत ते उत्तम दर्जाचे मासे आहेत. हे आहे मटन कटलेट आणि हे आहे प्रॉन्स कटलेट. मला असं वाटतं लहान मुलांना खूप आवडतं. म्हणजे 2 पॅटीसमध्ये मला मटन पॅटीस जास्त आवडले. हा खरंच. तुम्ही पण घ्या ना, का लाजताय? घ्या हो घ्या. खरं तर ना हे लिट्टी प्रॉन्स बनवत असतानाच माझी भूक अशी चाळवलेली ना. हा हा हा. हे बघा ना, ह्याचं जे साईडनी जी ग्रेव्ही आहे, हा हा हा. आणि ऑफकोर्स माझी फेवरेट नळी आहे, सो मी तिला सोडू नाही शकत. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडासा राईस घेणार आहे. भाकरी वगैरे ते सगळं नंतर, पहिला राईस थोडासा खाऊ दे. माझी नळी फेवरेट आहे. हो माहिती आहे, म्हणून आम्ही स्पेशल ठेवली होती. अच्छा. हो, आणि अशा प्रकारे नळी रिकामी झालेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मी ना छान सोलकढी टाकते. अशी छान सोलकढी टाकायची थोडीशी, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही जी तुमची प्रॉन्स लिप्ती, ठीक आहे, त्याची थोडीशी ग्रेव्ही अशी. काय झालं ताई, का रडताय? इतनी मुझे खुशी पहले कभी नहीं हुई थी. इतनी खुशी मुझे आज तक. ताई सगळं सांगितलं, पण इकडचा ॲड्रेस कुठे सांगितलंय? हे आहे शॉप नंबर 2, ठाकूर सिमेंट कंपाऊंड, पुराणिक सिटी गेटच्या बाजूला, घोडबंदर रोड, ठाणे वेस्ट. टायमिंग काय असतं आपल्या हॉटेलचा? टायमिंग आपला दुपारी 12 ते 4 आणि संध्याकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत. अच्छा. आणि आपण पार्सल वगैरे पण देतो का? हो हो, पार्सल वगैरे पण देतो. डिलेव्हरी आहे आपल्याकडे सगळी. स्विगी झोमॅटो पण आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपली डिलेव्हरी पण आहे, डायरेक्ट डिलिव्हरी पण आहे. अच्छा. ताई आपली डिलिव्हरी कुठपर्यंत, कोणत्या एरियात? डिलेव्हरी आपली इथून वाघबीळ, हिरानंदानी हां टू भाईंदरपडापर्यंत आहे. हां आणि जर मोठी ऑर्डर काही असेल, पण ती प्री ऑर्डर असायला हवी, हां. ती एक 1 प्रायर डे, तर आपण ऑल ओव्हर ठाण्यामध्ये पण देऊ शकतो. ठाण्याच्या बाहेर पण देऊ शकतो. ठाण्याच्या बाहेर जर देऊ शकतो. बल्क ऑर्डर असेल तर बल्क ऑर्डर असेल तर हां. देऊ शकतो, ठीक आहे. हां. आणि मला असं वाटतं की दर्शनाताईंचा खूप छान असा प्रयत्न आहे, तर आपण सगळ्यांनी सपोर्ट करायला पाहिजे. मी तर सुरुवात केलेली आहे, तुम्ही देखील नक्कीच सुरुवात करा. आणि 31st प्लॅन जर तुम्ही करत असाल आणि अजून तुमचं फायनल लोकेशन नसेल झालं, तर नक्कीच तुम्ही सागरी मेजवानीला लोकेशन सेव्ह करून ठेवा आत्ताच. बरोबर ना? बरोबर म्हणते ना? ऑफकोर्स, बरोबर, एकदम असं. आणि चव छान आहे, तुम्हाला चव आवडणार आहे. सगळ्यात ॲम्बियन्स पण चांगला आहे, म्हणजे जर मोठं कुटुंब आलं तर एकत्र बसू शकतो आणि फॅमिलीयर ॲम्बियन्स आहे, तुम्हाला आवडेलच. 100%? 100%. 101% बोला. 200%. ओके, ठीक आहे, 200%. माझं तर जेवण झालेलं आहे आणि ते काही गेस्ट आहेत, तर त्यांची पार्टी कशी चालू आहे ते पण विचारूया जरा आपण. तुमची कशी चालू आहे पार्टी? कटलेट, मटन कटलेट एकदम ओजी होता. म्हणजे इट वॉज व्हेरी नाईस. गरम गरम क्रिस्पी. प्लस आम्ही त्याच्यासोबत त्यांची एक स्पेशल डिश पण होती, प्रॉन्स कटलेट. इट वॉज गुड, इट वॉज नाईस. खूप छान. मी तर आम्ही इकडे रेग्युलर कस्टमर आहे, आम्ही नेहमीच येतो. आणि आमची फेवरेट प्लेस आहे स्पेशली फिश खाण्यासाठी आणि मटन कटलेटसाठी. प्रॉन्स बटर गार्लिक खूप अच्छा, प्रॉन्स बटर गार्लिक खूप आवडतं. अच्छा. खूप भारी होता. मटन किंवा कटलेट patties. व्हेरी गुड. आणि प्रॉन्स स्प्रिंग रोल हां. माय न्यू फेवरेट आता.
आणि गोडधोडमध्ये आलेला आहे कॅरेमल कस्टर्ड, गुलाबजामुन आहे, आईस्क्रीम आहे, हलवा आहे, पण मला तर कस्टर्ड आवडतं ना. चला मंडळी, माझी तर 31st पार्टी झालेली आहे. तुम्ही देखील तुमची डेट बुक करून ठेवा फोन करून. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत हसत राहा, सुस्त राहा, मस्त राहा आणि जगभर फिरत राहा. बाय बाय. सिंगापूर असो, दुबई असो, युरोप असो, कुठे पण असो, हे मासे नाही मिळत. किती मिस करत असते मी या जेवणाला. खूप बरं वाटते. माझा आत्मा असा तृप्त होत असेल. असं आत्मा इथे असतो ना. हा इथे कुठे गेला. प्रॉब्लेम काय ना, माझा आत्मा इथे आहे, बाकीच्यांचा आत्मा इथे असतो.